स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5. तर आत्ता आलो आहे कॉलेजवरनं. शांतता बघा कसं आहे. तर आज आहे सोमवार. तर दाखवायचं म्हणजे आज सोमवारी फर्स्ट टाईम नागोबा लावलो आम्ही, कारण काल दशावतार लावलो होतो. तर हे बघा आज सोमवारी कसं दिसतं महाराजांचं आज. चला आतमध्ये जाऊया, दाखवतो आतमध्ये जाऊन आजचं सजावट कसं झालं आहे सोमवारी. तर आतलं लाईट वगैरे लावू पहिला. तर हे बघा अजून 2 लाईट. तर आजचं महाराजांचं सजावट. तर आजचं महाराजांचं सजावट असं झालेलं आहे. तर आमचे डॉगेश भाऊ झोपलेत निवांत. मित्र पण आहे इथं. तर खूप दिवस झाले ब्लॉग बनवणार होतो, त्याच्यामुळं मला आज ब्लॉग करूया. तर आता आलो आहे, आता कपडे वगैरे चेंज करतो आणि मस्त चहा वगैरे पिऊन घेतो. त्याच्यानंतर ना आपल्याला संध्याकाळचं आरतीचं परत. तर आज मी तुम्हाला स्वच्छता वगैरे आम्ही कसं करतो ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे आम्ही साफसफाई कसं करतो ते, म्हणजे संध्याकाळचं. आता सकाळचं तर खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की अलंकार सजावट वगैरे कसं करतो ते, पण आज आपलं सगळं संध्याकाळचं कसं करणार आहे म्हणजे स्वच्छता वगैरे ते दाखवतो तुम्हाला. तर जमलं तर बघा. तर आता मस्त चहा पित नाही, आता बुष्ट करून प्यायचं आहे आपल्याला. तर फ्रीजमध्ये दूध वगैरे आहे, बघूया. तर आहे बघा, एक पाकिट आहे. तर ते मित्र आणलं आहे सगळं. ह्याच्यामध्ये पहिलं तर आता दूध घालूया. तर पहिलं तर दूध घालूया याच्यामध्ये. याला तापून घ्यावं लागेल आपल्याला. थोडंसं साखर टाकूया याच्यामध्ये. तर इकडं चहा बनवत आहे आणि इकडं आता गॅस चालू केलं आहे. ह्याच्यामध्ये आता साखर टाकायचं आहे आपल्याला. याला आता थोडंसं गरम होऊ दे आता. तर हे दूध तापलेलं आहे आता. याच्यामध्ये आता बुष्ट टाकूया. हे बघा बुष्ट आहे, हे टाकून घ्यायचं सगळं. एक पाकिट पूर्ण टाकूया. बुष्ट टाकून घेतलो आहे. तर थोडंसं गरम व्हायला सोडायचं आहे आपल्याला. थोडंसं गॅस फुल करू आता. तर आपलं बुष्ट रेडी झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये ग्लासमध्ये घालून घेऊया. गरम गरम बूस्ट आहे. तर आपलं बुष्ट रेडी झालं आहे, पिऊन बघूया आता कसं झालं आहे. मस्त, पण थोडंसं गरम आहे आता सध्याला, त्याच्यामुळं तेवढं काय टेस्ट कमी झालं आहे. पण थंड झाल्यावरती प्यायचं आपल्याला आता. तर आपलं बुष्ट वगैरे पिऊन आलो आहे आता. तर आता मस्त साफसफाईला जायचं आहे आपल्याला. तर चला दाखवता आम्ही साफसफाई वगैरे कसं करतो ते.